शेतकरी विष्णू भगवानाच्या दिवसातून 4 वेळेस नाव घ्यायचा. तर एकदा नारद मुनी विष्णू भगवानाकडे गेले आणि म्हणले, विष्णू भगवान, हा शेतकरी तुझं फक्त 4च वेळेस नाव घेतो. तर विष्णू भगवानाने ठरवलं की नारदाची परीक्षा घ्यायची. तर नारदाला एक भरलेला कटोरा पाण्याचा दिला आणि नारदाला सांगितलं, हे बघ नारदा, दिवसभर भ्रमण करायचं पृथ्वीला, पण लक्षात ठेव, एक सुद्धा पाण्याचा थेंब पडू द्यायचा नाही. जर पाण्याचा थेंब पडला तर हे सूर्यचक्र माझं तिच्या पाठोपाठ राहील, ते तुझं शिरछेद करीन. तर नारद मुनी घाबरले आणि पृथ्वीचं भ्रमण करायला लागले. तर दिवसभर त्यांनी भ्रमण केलं, एकही पाण्याचा थेंब सांडू दिला नाही. संध्याकाळी झाल्यावर विष्णू भगवानाकडे नारद मुनी गेले आणि म्हणले, भगवंता, हे मी एक सुद्धा थेंब पाण्याचा सांडू दिला नाही. तर विष्णू भगवान म्हणले, नारदा, तू भ्रमण केले पण दिवसभर माझं नाव किती वेळेस घेतलं. तर नारद मुनी म्हणले, भगवंता, तुम्ही एवढं मोठं काम मला दिलं, माझं लक्षच राहिलं नाही. तर मग ते शेतकरी दिवसातून